काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 22ला थांबलो होतो. 20, 21, 22 एकत्र श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्मस्वरूपाचं निरूपण चालू आहे. काय त्या प्रकरणाचं नाव आहे? आत्मस्वरूप निरूपण. निरूपण आत्मा कसा आहे, आत्मा कसा आहे ते सांग. तो मोठे माणूस तिकडं, बारीक माणूस इकडं, असं नाही तर बरोबर बसा चंदो. आत्मा कसा आहे तर आत्मा जो सगळं जाणतो परंतु दिसत नाही, आणि दिसतंय ना तो आत्मा नाही. दिसतोय तो आत्मा नाही का? का नाही आत्मा? तो आत्म्याचं, त्याला अधिष्ठान आत्म्याचंच आहे, पण जे पाहताय ना ते तुम्ही आत्मा नाही पाहत. म्हणून त्याला काय म्हटलेले, ते मिथ्या आहे. जे पाहताय ते मिथ्या. खांबावर भूत दिसते, ते भूत कधी झालेच नाही. आणि ते भूत लागले का, आणि ते कोणत्या लेवलचं होतं, हडळ होती का, कोणतं होतं, त्याच्यावर काय चर्चा करणार, जे झालेच नाही काही. मग तथापि त्याची वार्ता पुसशी काय, जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काय, तथापि सांगू जेणे काही संशय नाही रे. जगत झालंच नाही, ते मिथ्या आहे. पण मग कसं झालं त्याचा हा सगळा विस्तार आहे. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीची जाणीव करून देतो ते आत्मतत्व आहे. काल यांनी एक स्टेटस ठेवलं होतं, तेच आपण घेतलं होतं. ते म्हणतात तुझ्यामध्ये जो मी 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 उठतोय तो मी कोण आहे? आणि जरी तू म्हणतोयस मी, तर तुझं तोंड मी म्हणताय का तू मी म्हणतोयस? ह्याचं आता समोरचा म्हणेल हे काय येडे झालेत का काय, तोंड मी वेगळा आहे का? वेगळा आहे. तो जो मी आहे ना तो आत्मा आहे, आणि तो जो सगळ्यांचा मी तो वेगळा नाही. सगळ्यांचा मी कसा आहे? एकच आहे, आणि तोच मी आहे. बघा आता मी तोच मी आहे. सोहम या शब्दाचा अर्थ काय? ते परब्रह्म मी आहे, तोच मी आहे, तोच मी आहे. अशा प्रकारचे त्याला जाणीव झाल्यानंतर त्याचं काय होतं, त्याच्यामध्ये ह्या 22, 21, 22 नंबरमध्ये सांगतात त्याप्रमाणे देहबुद्धी आणि त्यात पडलेले चित्त प्रतिबिंब यांना वगळून तो देहाला सुद्धा वगळतो. त्याच्यात सांगितलं होतं देह म्हणजे काय सांगितलं होतं, समजा माठ सांगितला होता. त्याच्यामध्ये बुद्धी म्हणजे काय सांगितलं होतं, पाणी सांगितलं होतं. आणि त्याच्यात सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब हा जीवात्मा आहे. किंवा त्याला काय अजून एक वाक्य सांगितलेलं यांनी त्याच्यामध्ये, चिदाभास. म्हणजे ह्या तिघांना बाजूला करायचं, त्याला आरशाला बाजूला करायचं. आरसा म्हणजे काय? तुमचं चित्त आहे, बुद्धी आहे. पाणी म्हणजे बुद्धी आहे, आणि त्याच्यात पडलेलं बिंब. आणि ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं तुम्ही त्या प्रतिबिंबालाच समजता मी आहे, त्यावेळेला तुमचं नुकसान आहे. आणि त्यावेळेला कधी म्हणेल तो माणूस प्रतिबिंबाला सूर्य, प्रतिबिंबालाच मी, खरा सूर्य पाहिला नाही म्हणून डबक्यातल्या सूर्याला खरा सूर्य म्हणतो तो. त्यामुळं त्याप्रमाणे तो देह समजत नाही. माठ म्हणजे मी नाही, पाणी म्हणजे मी नाही, आणि पाण्यामध्ये पडलेला सूर्यसुद्धा मी नाही, कारण सूर्य पडलाच नाही. सूर्य काही अंतरावर तिकडे आहे. पण पाण्याला जर हल्लं हवेमुळं, तर ते हल्ल्यासारखं दिसलं तेव्हा मी पण हल्ल्यासारखा दिसेल. जर नदीच्या किनाऱ्यावर असलो तरी मी नदीच्या किनाऱ्यावर आहे, आणि नदीच्या किनाऱ्यावर माझं प्रतिबिंब पडलेलं आहे, आणि ते जर हलायला लागलं आणि चित्र विचित्र माझं दिसायला लागलं, किंवा मी असा दिसायला लागलो, तरी मी त्याच्याकडं कुतूहलाने बघल, पण मला काही नुकसान झालं असं मी समजणार नाही, कारण त्याला माहिती आहे मी याच्यापेक्षा वेगळा आहे. तसा बेडूक सागरात ते दिला धिकारी. त्याप्रमाणे ते देह, बुद्धी आणि त्यात पडलेले चित्त प्रतिबिंब यांना वगळून अखंड बोध, जे नित्य परिपूर्ण ज्ञान स्वरूपे, बघा ते अखंड बोध स्वरूपे. काही वेळेला या अर्थापेक्षा कधी कधी त्या अर्थ याच्यातून कळलं जातं. अखंड बोध, सर्व प्रकाशक. आता इथं दिलं जे नित्य ज्ञान स्वरूप आहे, सर्वांना प्रकाशित करणारा, जे नित्य परिपूर्ण आहे ज्ञान स्वरूप, अखंड बोध. आणि तो आपल्याला पाहिजे. आपल्याकडे काय कमी पडतंय? अखंड बोध नाही, आपल्याकडे काय आहे? खंड बोध आहे. हा, त्याच्यामध्ये आपली धरसोड होती, कधी देह कधी आत्मा, आणि जास्त करून मी देह. इकडे आल्यानंतर तुम्ही म्हटले की आपल्याला इकडे आलो म्हणजे सत्संगात गेलो का आपण प्रसन्न राहतो. सत्संग कधी असतो? जवळजवळ संध्याकाळचा असतो. आणि ती रात फुली काय म्हणतात, रात्रीचे येतात त्याला रातराणी. ती फुलती कधी? रात्रीची. तिचा सुगंध पण कधी सुटतो? रात्रीचाच. तसा आपण सत्संगात गेलो का त्या रातराणीसारखं फुललं जातो, आणि सकाळपर्यंत ते सगळं विसरलं जातो, आणि परत कोमात गेल्यासारखी आपली कंडिशन होती, आहे की नाही? त्यामुळे तो स्वतःला देह समजत नाही. आपण स्वतःला काय समजतो?
100% देह समजतो. आपलं द्या सोडून, आपले जे पुढचे ते बी ते स्वतःला ते समजतात. पण प्रयत्नवादी आहेत. इथून तिथून सगळे कसे आहेत? प्रयत्नवादी आहेत. त्यांना शेवटचं ठिकाण गाठायचंय. मग साथी हात बढाना, साथी हात बढाना, एक हात अकेला थक जाएगा मिलकर सात बढाना. तसं एकमेकाला साह्य करत करत चाललेलो आपण. देह समजत नाही. देहामध्ये जी बुद्धी सारखी किडा वळवळ करतो आपल्यामध्ये, तो मी नाही आहे. त्या बुद्धीला पण तो रिस्पेक्ट देत नाही. त्यात पडलेले प्रतिबिंब म्हणजे स्वतःला जीव समजणं, हेच आपलं नुकसानीचं काम आहे. हे पतनाचं कारण आहे. आळीनी सोडलं, तू का म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आपला जीवपणा बाद करून टाकायचा आहे, त्यावेळेला आपण खऱ्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. जोपर्यंत जीवपणापर्यंत आहे तोपर्यंत त्याला विष्णुमयीचं शेवटची टूक आहे तेवढीच सांगते फक्त. त्या टुकीचा एक वेगळाच अर्थ आहे. काय? सुख दुःख जीव भोग पावे. कोण सुख आणि दुःखाचे भोग कोण प्राप्त करतो? जीव. शिवाला सुख बी नाही आणि दुःख नाही. आणि सुख नाही, तुम्ही जे सुख समजता आणि जे दुःख समजता त्याच्या पलीकडे आहेत. म्हणून ते म्हणतात सुखी नाही की लाभालाभ न धरावे मना माझी, सुखी संतोषाने यावे, दुःख विषादानं बजावे, आणि लाभ न धरावे मना माझी. सुखासाठी पण येऊ नका आणि दुःख विषादानं, पण लाभ नाही, ही नाही ओळ. दुसरी आहे की सुखासाठी येऊ नका पण सुखे सुखरूप होईजे माझी अंगा, हा, या देहाचे बांधवडी न पडीजे. सुखदुःखाचे सागरी न बुडीजे. सुखदुःखाच्या सागरात कोण बुडतो? जीवात्मा. त्याच्यात बुडू नको. आणि सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. मग पहिलं सुख आणि ह्या सुख या शब्दामध्ये जमीन आसमान फरक आहे. हे दुःख सापेक्ष सुख आहे आणि ते निव्वळ सुख आहे. तिथं सुख म्हणणं सुद्धा कळणार नाही, पण आपल्याला समजण्यासाठी आनंद घन आहे. आनंद घन आहे, नुसता आनंद नाही, तिथे आनंद घन आहे. त्यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर. त्याला सर्व सुखाचा आगर. तिथं आगाराला तोटाच नाही, तिथं खान आहे आगारा सुखाची. तसं तो अखंड बोधेत सर्व प्रकाश, सगळ्यांना प्रकाशित करते. कोण? आपण. आपण म्हणजे कोण? चैतन्य. जीव बिलकुल नाही. परमात्मा स्वरूप ते तत्व मी आहे असा साधूचा बोध झाला. अहम ब्रह्मास्मी हेही विसरणार आहे तो. तर जीवपणा कसा डोक्यात ठेवेल? तिथं आठव पण नाही, नाठव पण नाही. स्वरूपाचा सुद्धा मला मी स्वरूपाकार झालो हे म्हणणं सुद्धा तिथं शक्य नाही. मग झालो म्हणत असेल तर काहीच नव्हे तो. मग तो जर ते ध्यानात नाही ठेवत तर हे कशाला ठेवेल? सर्व प्रकाश सत सत विलक्षण लक्षणम. बघा त्याचं काय सांगितलेलं आहे? सद आणि असत लक्षणाच्या पलीकडचा येतो. ते म्हणतात बघा प्रकाश सत आणि असत याहून विलक्षण येतो. हे दोघांच्याही पण वेगळा आहे. नित्य व्यापक आहे, नित्य विभू. विभू म्हणजे काय? सगळ्यांना व्यापून आहे, बरोबर की नाही? नित्य विभू तो. सर्वगत सूक्ष्मतम, सर्वगत सुसूक्ष्मतम. सर्वगत आहे आणि म्हणजे सगळीकडे म्हणजे व्यापक पण आहे आणि सूक्ष्मतम पण आहे. अंतर्बाह्य शून्यम. बघा आत बी नाही आणि बाहेर बी नाही. कारण आत आणि बाहेर कशाच्या सहाय्याने म्हणायचे? ह्या आत आहे आणि बाहेर आहे. आत आणि बाहेर कशाच्या सहाय्याने म्हणावं लागतो? उपाधीच्या माध्यमातून. उपाधीच तो स्वीकारत नाही, त्यामुळं आत आणि बाहेर हा शब्द संपला तिथे. असा जो गुह्यातम गुह्यम निहितो, आत्मगुह्येत स्थित झालेला आत्म्याला, तो गुह्यतम गुह्यामध्ये गेलेला आतमध्ये. जसं आपलं ते राय जाधव सरांनी एक पुस्तक काढलं होतं, मला वाटतं आता विश्वात्मक देवीचे वाटतं, आणि की दुसरं काय असेल त्याच्यामध्ये असं चक्र 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 हां सिद्धांत संग्रह अशी चित्र गोल 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 गोल. आतमध्ये गेलं का एकदम ब्लँक निळं सगळं आणि आतमध्ये ते. म्हणजे तिथे गेल्यानंतर काहीच नाही. गुह्यात 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 गुह्यात. ही ग्रंथ आपल्याला तिथपर्यंत घेऊन चाललाय, आत्मस्वरूपापर्यंत घेऊन चाललेलं आहे. आणि कुठपर्यंत घेऊन चाललाय? तिथपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंतच घेऊन चाललेलं आहे तो. असं गुह्यतम 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 आत्मा. जसं केळीची सोपटी सोलत गेलं का आतमध्ये एकदम पोकळ येतो. किंवा ते बाजरीचं पण ताट आहे ना, ताट, त्याला जर खोललं तर ते कडक कडक आणि आतमध्ये काय
असं लवचिक आहे, त्याला गाडी गाडी करायला आपण ते खवायला काटे बिटे खाऊन गाडी होती का नाही त्यांनी, तसं ते आतमध्ये, तसा तो आत्म्याचा आतमध्ये 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 गेलं तरी आत्मा, आणि बाहेर सुद्धा आत्मा आहे, पण तो इतका खोल, त्याला म्हणतात ज्ञानाचा सागर. सागर आहे, सागरात काय काय लोक घेऊन येतात, मासे पकडून येतात, त्याच्यानंतर अजून काय घेऊन येतात, तेल गोळा करतात, आणि त्याच्या खाली अजून हिरे माणकं मोती येते, तिथपर्यंत गेलेले, तिथपर्यंत घेऊन गेलेले ते आपल्याला. आत्मानं अन्यत्र द्रष्टारम, ते म्हणतात आत्मानम येतम निजस्वरूप इति सम्यक विज्ञान. आपल्याला आले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आपण अनाडी आहोत, पण ज्याला जमतंय त्यांनी संस्कृतचा जर अभ्यास केला तर संस्कृतमध्ये असा एक शब्द आहे, त्याच्यात इतका गर्भित अर्थ आहे, इतका गर्भित अर्थ आहे, तुम्ही जसं त्या स्वरूपापर्यंत जाल तसं एक शब्दशः एकदम वेगळा अर्थ निघू शकतो. पण जेवढा आतमध्ये जाल तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांनी एका श्लोकावर कधी कधी 2 शेवळी केलेल्या आहेत, एवढा गूढ गम्य येतो. आणि तो कधी कळणार एवढा गूढ, जसजशी बुद्धी सूक्ष्म होईल. बुद्धी सूक्ष्म कधी होणार, जसजशी तुम्ही जेवढं त्या विषयाला मुख्य प्राधान्य द्याल त्यावेळेला. तुम्ही बाकीच्याला महत्त्व देत, आणि याला आता हे सांगतो, आपण जेवढी येऊन समजून घेतोय ना, ही आपली एक उंची वेगळी, हे आपल्याला प्रारब्ध अनुकूल झालंय म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकतोय. जे आपल्या बरोबर आहेत ना, त्यांना यायला टाईम नाही ना. का नाही टाईम? त्यांना भगवंतांनी काय केलेले आहे, उपाधीमध्ये गुंतवलेले आहे, उपाधीमध्ये गुंतवलेले, त्यामुळं त्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. ते त्यांचं प्रारब्ध आहे. ते जरी घरीत ऐकत असले तरी प्रत्यक्ष ऐकणं आणि घरी ऐकणं याच्यात फरक आहे. आणि त्याला वेळ देत नाही, वेळ काढावा लागतो, आणि वेळ खरंच देत नाही, समजायचं भगवंत म्हणतो बस एवढंच बस, तू तेरे लिए इतना ही काफी, जास्त नाही, असं आहे. त्यामुळे तुम्ही जिथपर्यंत जाणार त्यावेळेला त्या आपल्या स्वतःला आपले एकटेच बघा, आत्मगुहेत स्थित गेल्यानंतर आत्म्याला एवढं आतमध्ये गेला म्हणजे डीप ज्ञानापर्यंत गेला, तर आपल्या स्वतःला आपण एकटेच सर्व वस्तू मात्राचे द्रष्टे आहोत, अशा स्वरूपाचा मी आहे असे जाणून, मी केवढा आहे आता, मी दिसतो एवढा नाही, हे माझ्यामध्ये ही बराबरी केल्यासारखं होईल. पण अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक, ज्याच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, असा तो भगवान, आणि तो भगवान तुम्हीच आहात असा बोध होईल, तेव्हा किती व्यापक होणार आहे तुम्ही. आत्ताच बघा आपली जी एक आपण स्टार्ट झालो तेव्हा कसे होतो, स्टार्ट व्हायच्या अगोदर कसे होतो, आणि आता एका मोमेंटला आलेलो आहे तर आपण किती व्यापक आहेत. आणि त्याचा जर धागा धरून कासरा धरून शेवटपर्यंत गेलो ते कोणती लेवल गाठणार आपण. मी एकटाच आहे, सर्व वस्तू मात्राचे द्रष्टे आहोत, मी सगळ्यांना पाहतो, आणि ते जरी मला पाहतात असं दिसलं तरी ते नाही मला पाहत, मीच मला पाहत आहे, मीच मला पाहत आहे, अशा स्वरूपाचा मी आहे असे जाणतो. माझा मी कसा आहे, मी इकडूनही जाणतो आणि मी इकडूनही जाणतो. बरेच दिवस एक वाक्य नाही आलं, हम यहाँ से भी बोल सकते और हम वहाँ से भी बोल सकते. तर एक महात्मे खाली होते, त्यांना माहिती होतं, तर ते खालून मला मग म्हणतात, हम वहाँ से, तुम वहाँ से बोल सकते, मैं यहाँ से भी बोल सकता हूँ और मैं वहाँ से भी बोल सकता हूँ. तर अजून एक त्याच्यात सुचलं, आप यहाँ से भी बोल सकते और वहाँ से भी बोल सकते, और हम तो कहाँ से भी बोल सकते, है की नाही. कोणाला बोलायचं असेल ह्याच्यावर काय दिलं माहिती आहे का, ज्यांनी कोणता तरी कायदा पास करून घ्यायचा होता मध्ये, आणि मॉमेडियन जज होते त्याच्यावर अभ्यास करणारे, आणि त्यांचा मॉमेडियन जास्त होते, आणि हिंदू समजा 5 मध्ये 2 हिंदू आणि 3 मॉमेडियन, मग बहुमत कुठं होणार, त्यांच्या मताकडे जाईल. पण देवाला जर बोलवायचं असेल तर यांच्या मुखातून काय बोलवायचंय, त्याला जीभ आहे ना, त्यांच्या जिभेला इकडं वळायच्या ऐवजी इकडे वळायला होईल, असं होईल. यालाच म्हणतात करील ते काय नोहे महाराज. महाराज काय करू शकत नाही, ठीक नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात मी जो आहे तो मी कुठं नाही, मी कुठे नाही असं काय प्रमाणे, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा. आता मी नसे ऐसा म्हणलं लोक काय म्हणणार, भगवान कृष्ण स्वतःला म्हणतात, हा स्वतःलाच म्हणतात, आणि तुम्हालाही म्हणतात. तुम्ही आणि भगवान कृष्ण काय आहेत, कृष्णच आहेत, आपण सुद्धा तेच आहोत. पण आपल्याला तशी आपली बुद्धी व्हायला पाहिजे. मी नसे म्हणजे प्रत्येकाचा मी कुठं नाही. बघा आता याचा चेंज झाला ट्रॅक आहे. मी हा कोण, मी वासुदेव तत्वता, आणि तो मी वासुदेव तत्वता तो बोलतोय आता. भगवान वाच मी नसे ऐसा. मी पाण्यामध्ये जो गोडवा आहे, रसामध्ये जे गोडवा आहे, पाण्यामध्ये जो
पातळपणा आहे. गोडीमध्ये जी गोडी आहे ती मी आहे. पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो मी आहे. वायूमध्ये जो स्पर्शाचा गुण आहे तो मी आहे. मी नसे ऐसा कौन उठावो असे. बघा, आता आपण फक्त माणसांमध्येच पाहिले, जनावरांमध्ये पाहिले, पण वृक्षवल्ली वगैरे सगळ्यांमध्ये तो नटलेला आहे. एवढी त्याची व्यापक भूमिका आहे. निष्पाप साधक कोणाला हे कळू शकतं निष्पाप म्हणजे काय. निष्पाप म्हणजे या शब्दाचा अर्थ कोणाबद्दलही कधी चुकीचं असलं तरी चुकीचं न बोलणे, त्याचं नाव निष्पाप आहे. चुकीचं असलं तरी चुकीचं न बोलणे, कारण या जगात काही चुकीचं पण नाही आणि काही बरोबर पण नाही. जर नारद मुनी निष्पाप या भूमिकेत नसते तर वाल्या कुळ्याला जवळच केलं नसतं. परत गौतम बुद्धांना कोण बोलला? अंगुलीमल काय? अंगुलीमल त्याला जवळ केला नसतं. हां, पाया पडायचं निघायचं. चालेल, याचा वाढदिवस आहे काय? बरं झालं, चालेल चालेल, या या. हां, अंगुलीमल बघा, तो मारायला टपलेला आहे तरी पण नाही. सेम वाल्या कोळ्यासारखीच ती हिस्ट्री. का बरं जवळ घेतलं असेल त्यांना? कसं काय घेतलं असेल? कारण ते निष्पाप आहे. ते काय पाहतात? निष्पाप माणसाचं दुसरं लक्षण, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गती तत्वज्ञ संत. निष्पाप त्याची उंची पुढची आहे. आता हा निष्पाप आहे ना, ह्याच भूमिकेत राहतोय तर तो कोण होतोय? उपाधी माझी तत्वज्ञ संत होतो. जसं आपण पाहिलं, राक्षस आहे पण सोन्याचा आहे, फेकू शकत नाही, ठीक नाही. तो निष्पाप साधक रज तमगुण मृत्यू आणि दुःख यापासून मुक्त होतो. नंतर हा विद्वान पुरुष शोकरहित व आनंद सागर. शोकरहित, काहीही झालं तर त्याच्यावर परिणाम नाही होणार, कारण त्याला तो बोध झालेला आहे. त्याचं नाव आहे उंच ठाई उभे राहो. उंच ठाई जाऊन फोटो काढून येऊ आपण, पण प्रसंग येणार तेव्हा. म्हणून 9व्या अध्यायातला 10वा नंबरचा श्लोक आहे की बोध झाला म्हणतो, पण प्रसंग येतो तेव्हा बोध कुठं जातो बोध? मग झालाच नाही. अकाली आलेले मेघ अर्जुना वर्षाव करू शकत नाहीत. असे बोध झालेलं वाटणं आणि बोध झाला याची कृती वेगळी. बोध झाला ना, बोध त्याला लातने तुडवलं तरी तो उकारणार नाही. पण कोणाचा? याचा अर्थ आज जशी गांधीजींची जयंती आहे तसं नाही, ह्या थोबाडात मारलं त्या थोबाडात मार. कोणाला नाही म्हणणार ह्या थोबाडात मारलं तर दुसऱ्या थोबाडात मार. कोणाला नाही. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांनी का नाही अंगीकृत केलं? अर्जुनाला काय शिकवलं? म्हणजे प्रसंगारूप समयाशी, तुमच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? सिच्युएशननुसार वागावं लागेल ना, वातावरणानुसार वागावं लागेल. कोणापुढे व्हायचंय? कोणाच्या लाता खायच्यात? ज्ञानी की लाद भली, दुर्जनो का बुरी साकट की बात, लातो में सुख उपजे बाती इज्जत जाय. बघा, ज्ञानाची लात भली आणि मूर्खाशी बोलणं सुद्धा चुकीचं आहे. त्यांशी बोलायचं सुद्धा नाही. कारण आणि ते जर आपल्याला कळलं नाही तर म्हणजे का नाही बोलायचं? चिखलात दगड टाकून काय होणार आहे? दगड खराब होईल की नाही? आपल्या अंगावर उडेल. म्हणून वैष्णवी कुपथे टाकली वाळून. निष्पाक साधक रजोगुण तमोगुण मृत्यू आणि दुःख यापासून मुक्त असतो. त्याला मृत्यूचं सुद्धा भीती नाही. नंतर हा विद्वान पुरुष शोकरहित आणि आनंद सागर होऊन स्वतः कशालाही भीत नाही. कशालाही. हिंस्र श्वापत जरी आलं तरी नाही घाबरणार. साधू संत ऋषी मुनी ध्यानधारणा करत होते, तिथे जंगलातच करत होते. जंगलात ध्यानधारणा करायचे ना, त्यांना जाणीव नसायची. त्यावेळेला तो वाघ जरी तिथे आला ना, तो वाघ त्यांना हुंगायचा, तो काहीच नाही. वाघ सुद्धा तिथे बसून राहायचा. आणि दृष्टी उघडल्यानंतर समोर वाघाला पाहिलं तरी यांच्या अंतःकरणात नाही, वाघाच्या पण नाही. कोंडाजी बाबांच्या याच्यात असं झालं, वैतागून त्या गुहेत जाऊन बसले, ती होती वाघाची. आता ह्यांनी ताबा घेतलं, तो म्हणला काय नाही बोलायचं, तो पण साईडला बसून राहिला. बघा, कारण तो कशाला घाबरू शकत नाही. कारण का कशाला घाबरू शकत नाही? तो स्वतःला काय समजत नाही, देह समजत नाही, त्याची बुद्धी तिथून पुढं कार्य करत नाही. मग कार्य कोण करतं त्याचं? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. त्यावेळेला तो बोलणारा नाही. दिसतो तो पण तो बोलत नसतो. चालतो तो पण चालत तो नसतो.
कशाला हा भवभ्रमाचे भवभ्रमाचे निरसिले, जन्म मरणा ते चुकविले, देह असता मुक्त गेले, स्वरूपे मिळविले आपुल्या. जो स्वरूपाला मिळाला त्याला कशाचीच भीती नाही. हो, त्याला कशाचीही भीती नाही. जो अमृता ते सागरी अहर्निशी क्रीडा करी, तो जन्म मरणाचे भय धरी, हे कैशापरी घडे. थोडेसे मोठे बोले. हा हे कैशापरी घडे. परत एकदा, जो अमृता ते सागरी क्रीडा करी, अहर्निशी दिवस रात्र क्रीडा करी, तो जन्म मरणाचे भय धरी, हे कैशापरी घडे. हे घडू शकत नाही. आणि आपल्याला घडते म्हणजे आपण अमृताच्या सागरात नाही क्रीडा करत, आपण डबक्यात क्रीडा करतो. आता तुमचं वाक्य, आणि तो डबक्यात बसलेला चांगल्या माणसाला नाव ठेवतो बैसोनी थिल्लरी, बेरुख सागरात अधिकारी. म्हणजे सागर आला म्हणून कोणताही कुठं नाही लावायचा. आत्ता चालणार तुमचं, बरोबर आहे की नाही. हे तुम्हालाच मी बोलू शकतो, बाकीच्यांना बोललो का ते गुस्सा करतील. का गुस्सा करतो? कारण डोक्यात काय भरलेला असतो? भुस्सा. त्यावेळेला तो माणूस गुस्सा करतो, ठीक आहे नाही. तो कशालाही भीत नाही. म्हणून परीक्षित राजाला साप चावायला आला, तक्षक घाबरले नाही. आणि मग चिंतनाला का बसले होते? का साधू संतांचा धाव करत होते? तक्षक चावणार आहे, चावू द्या, पण मी ज्याच्यासाठी आलो माझं काम झालंय का? असं आपल्याला वाटलं का ज्याच्यासाठी आलोय ते काम झालं? ज्याला असं वाटतं माझं काम नाही झालं, तो झडझडून निघणार. तो सबब सांगत बसणार नाही. कोणी सांगत असेल मला हे काम आहे, मला ते काम आहे, तेच काम करायचंय. काही अशा गोष्टी आहेत का त्या करावंच लागतात. त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण ज्या तुम्हाला ढकलता येईल, चाल ढकल करता येते, त्या करायच्या पण असतात. पण आपलं तसं नाही. आपल्याला जत्रा असली, जत्रेला आपले कोणी कुत्रं विचारित नसलं तरी आपण सांगणार इकडं काय आहे, जत्रा आहे का नाही. मुमुक्षाला आत्म्याचे सत्यस्वरूप जाणण्याखेरीज जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. मुमुक्षाला जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग त्याला राहिलेला नाही. जाता जाता त्यांनी सांगितलेलं होतं, हे महान सत्याने एकदा का कळालं मी ब्रह्म आहे, तो पुन्हा देहबुद्धी येऊ शकत नाही. त्याला दृढ अपरोक्ष म्हणतात. झालं त्याला. एकदा महान सत्य तत्व स्वतःचे स्वरूप आहे हे समजल्यानंतर ती व्यक्ती सर्व मनोक्षोभापासून मुक्त होत असते. सगळे मनच संपलं त्याचं मन कार्य करत नाही, बुद्धी कार्य करत नाही, हातपाय कार्य करीत नाही. मग कोण करतं? तर तो परमात्मा. देहासारखा दिसतो पण तो मीचा, ते वर्तत दिसती देही पण ते देही ना माझ्या ठाई. आता ते देहात आहेत पण ते देहात नाही. म्हणजे वेडे बनवायचा कारखाना आहे काय तुमचा? हो, ते दिसतात देहात पण देहात नाही. मी वर्तत दिसती देही, देही न माझ्या ठाई, मी तयाचे हृदयी समग्र असे. आता त्याचा सगळा चार्ज कोणी घेतलेला आहे? मी घेतलेला आहे. पहा, मग त्यानंतर ते मुक्त झाल्यानंतर मनोक्षोभ संपले. आपण स्वतःला जितके स्पष्टपणे समजतो तसेच जर त्या वस्तूला समजलो, कोणत्या वस्तूला? ती वस्तू मी आहे, तेवढ्याप्रमाणे जर समजलं तर आपल्याला त्याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. अजून जर शंका असेल तरी चालेल, शंका ही उत्तम आहे. कारण शंका त्याच्यासाठी, कशासाठी? निशंक होण्यासाठी आहे. मग ते म्हणतात, त्यावेळी आपणासहित ये भूते माझ्या स्वरूपे जयाचे वाक्य उजवडे, चित्त झाले निदडेन ब्रह्माचे नि पाडे निशंक होय. निशंक होण्यासाठी ब्रह्मासारखं निशंक होणं आहे आपल्याला. मग त्यावेळेला तर शंका राहिली तरी चालेल, ती विचारलं पाहिजे. माझ्याकडे शेकडो लोक आले बघा, त्याबद्दल मला काही शंका राहणार नाही आपल्याबद्दल. माझ्याकडे शेकडो लोक आले, ते म्हणले, त्यांनी सांगितले की तुम्ही स्वामी गोविंदानंद आहात, तर मी खरोखर कोण आहे याच्याबद्दल मला काही शंका असेल का? कारण मी चिन्मय आनंद आहे. आणि मला जर तुम्ही लोक आले, 100 लोक आली म्हटली तुम्ही गोविंदानंद आहेत, तर ते काय म्हणतील? नाही. तसं लोक म्हणले हा जीव आहे, हा माणूस आहे, तरी मी समजणार नाही मी माणूस आहे आता. कारण मी त्याच्याशी जोडून गेलेलो आहे तय ठाई. त्या दिवशीची मी म्हणत होतो ना ओळ,
ती यांची पाठ आहे, ती भागवतामधली आहे. काय त्या माय फोनवर बोलत होते, विषयाविन आनंदू, इंद्रियाविन स्वानंदू, विषयाविन परमानंदू, ऐसा करीती निज बोधू, अगाध साधू महिमा. बघा ही ओळ त्या दिवशी पाहिजे होती आपल्या, ही भागवत मधली ओळ आहे बघा. इंद्रियाविन स्वानंदू, विषयाविन परमानंदू. पुढे ऐसा करी निज बोधू, हा साधूचा महिमा आगाध आहे. तर मग मी खरोखर कोण आहे याच्याबद्दल मला शंका असेल का? किती लोक म्हणली तुम्ही वेगळे आहेत, पण मी म्हणणार नाही मी तोच आहे. तसं अनेक लोक म्हणले हा माणूस आहे, हा दुष्ट माणूस आहे, हा सज्जन माणूस आहे, हा महाराज आहे, हा वाजंत्री आहे, हा गायनाचारी आहे. तरी तो काय समजणार, छे मी हे काय नाही, मी काय, मी तत्वरूपाने परमात्म स्वरूप आहे. अशी जर गोष्ट घडेल आणि जरी ती लोक जर मला म्हटले या महाराज 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 महाराज, तर जर सगळीच लोक म्हणायला लागले महाराज महाराज, तरी मी म्हणणार नाही मी कोण आहे, मी चैतन्य. या अँगलनीच सांगतात भागवताचार्य की परमहंसपदाला पोहोचलेला महात्मा सुद्धा स्वतःकडं परमहंसपद घेत नाही, तो मी तत्वरूपाने ब्रह्मरूप आहे हेच डोक्यात घेतो. आणि जर ती लोक जरी असं असून जरी म्हणले महाराज महाराज, तरी अशी जर गोष्ट घडेल तर मी म्हणेल की या सर्वांचे काहीतरी चुकते आहे. उलट त्यांनी आपल्याला जर म्हणलं काहीच विचार नाही घेतला, समजा तुम्ही एखाद्या कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले, तुम्हाला कुणीच विचारलं नाही, समजायचं तुमची दखल घेतली. तुम्ही सामान्य रूपाने कोण आहात, सामान्य ब्रह्मचैतन्यात. आणि हे जे आहे ना, हे असामान्य बनायला जातात ते सामान्य नाही, ते सामान्यापेक्षाही एकदम शूद्र लेवलचे. तुमची दखल नाही घेतली पाहिजे, तुमचं नाव विसरलं पाहिजे सत्कारामध्ये, का समजायचं आपण परफेक्ट आहे. पण आपणच ते सत्काराची नाव चालली, नाव येत नाही म्हणलं आपण अजून मानवर करून, म्हणजे माझ्याकडे लक्ष जाईल यांचं आणि बोलतील. आणि तेवढ्यावर जर नाही, जरी एवढे मानवर ताण करूनही जरी नाही झालं तर आपण परत विचारू का रे माझं नाव नाही घेतलं, कारण तू नाव घ्यायच्या लायकीचं नाही असं भगवंत म्हटला म्हणून नाही येऊन दिलं नाव, असं आहे. अनेक लोक दुसऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल काही उलटसुलट सांगतील तर मला त्यांच्याबद्दल शंका येईल दुसऱ्याबद्दल, पण माझ्याबद्दल मला शंका येईल का? नाही. परंतु माझ्या स्वतःबद्दल सांगितले तर मात्र नाही. आत्मसंबंधीचे ज्ञान इतके पक्के झाले पाहिजे, इतके पक्के झाले पाहिजे आपल्याबद्दल. जेवढे उपनिषदाचे आचार्य असे सांगतात म्हणून तसे नव्हे. आचार्य म्हणतात महाराज असे म्हणत होते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, असं नाही. हा घे माझा अनुभव, हे माझं म्हणणं आहे. आत्तापर्यंत मी म्हणत होतो, ते म्हणत होते, ते म्हणत होते, आता मी म्हणतो हे असंच आहे. असा आपला बोध ठाम झाला पाहिजे. उपनिषदाचे आचार्य असं सांगतात म्हणून तसे नव्हे, तर मला त्यांचे ज्ञान झाले आहे. म्हणून आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी आपण त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. काय आचरण केले पाहिजे? आचरण केले पाहिजे का डोक्यात परत गोविंदा होईल आपल्या? काय आचरण केले पाहिजे? मी ब्रह्मरूप आहे. कोणत्याही घटनेला सामोरे जाताना मी कोण आहे? महाराज असले तरी, हे की नाही, ड्रायव्हर असला तरी, लग्न आहे, नवरदेव असला तरी, वरमाई असली तरी, काय मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये डॉक्टर असला तरी मी ब्रह्म आहे. आणि कर्म करताना ते करायचंच आहे. हे आचरण केले पाहिजे. आचरण केले पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला तुला त्याची काय पाहिजे? स्मृती पाहिजे. या अशा पद्धतीने ते सांगतात. आणि शेवटच्या याच्यात सांगत होते ते कालच्या याच्यामध्ये, हा जो आनंद आहे तो आनंद दुःख नाही म्हणून आनंद आहे असं नाही, किंवा काही वस्तू एखादी भेटली म्हणून आनंद आहे म्हणून नाही. तो सतत आनंद घन आहे, आनंदाचा समुद्रच आहे तो. त्या आनंदाच्या समुद्राच्या लाटा सुद्धा आनंद रूप आहे. आणि त्याच्यात बुडणारा हे मात्र विशेष आहे. बुडणारा कोण आहे? तोही आनंद घन. हा फक्त सिद्धांतच कळेल, दृष्टांतात गेलं तर नाही कळणार. दृष्टांतात म्हणलं अमृताचा सागर आहे आणि हा बुडलाय, हा बी अमृत आहे. दृष्टांताने वेगळा दिसेल, कारण दृष्टांतात द्वैत आहे आणि सिद्धांत हे अद्वैत. बुडणारा सुद्धा कोण आहे? अमृतच आहे, पण पटायचं नाही. पण आता बघा भागवतकडे गेलो,
आंबा, आंबा खाणारा आणि खाण्याची प्रक्रिया आहे तिन्ही काय आहे? आंबाच. आंबा आणि आंबा खाणारा सुद्धा आंबाच, आणि आंबा खातो ही क्रिया सुद्धा काय आहे? आंबा. मग हे काही गोष्टी घडेल का? हे तीन आहेत का? मग एकामध्ये क्रिया संभवत नाही. आंबा खाल्लाय त्यावेळेला आपण म्हणू शकतो आंबा गोड आहे, कारण आपण वेगळे आहेत. पण आंबाच खातोय कोण? आंबा. तेव्हा आंबा म्हणेल का आंबा गोड आहे म्हणून? आणि मी खातोय असं तरी म्हणेल का? कारण तिथे कोणतीही क्रिया संभवत नाही. तैसी क्रिया किरण साहे, ही अद्वैत भक्ती आहे. हे अनुभवाजोगे नो हे बोला ऐस. बघा याच्यातून दृष्टांतून तिथं काहीच क्रिया नाही. मग क्रिया नाहीत का? दिसतात त्या क्रिया खऱ्या नाहीत असंच म्हणायचंय, पण तुम्हाला पटणार नाही म्हणून बोलायचं दिसतात त्या क्रिया कशा आहेत? मिथ्या आहेत. त्यावेळेला तिथं एखादा माणूस म्हणेल मग मला दुःख नाही म्हणजे मी आनंदी आहे? नाही. त्यावेळेला एखाद्या वेळेला भुलीचं इंजेक्शन मारलं त्यावेळेला त्याला दुःखाची जाणीव नाही. दुसरी गोष्ट सांगतात त्याला सुषुप्तीमध्ये काहीच आठवत नाही. मद्य प्यालेल्या माणसाला काहीच आठवत नाही. क्लोरोफॉर्मच्या प्रभावाखाली असताना त्याला सुद्धा काही आठवत नाही. बेशुद्ध असताना म्हणजे तो त्याला दुःख आठवत नाही, म्हणजे तो त्यावेळेला सुखी आहे का? नाही. पण इथं मात्र दुःख तर आठवतच नाही, पण टोटल तो कसा आहे? आनंद घन आहे. अवघेची त्रैलोक्य, सगळं जगत सुद्धा त्याला प्रसन्न रूप दिसेल. त्यावेळेला ते गोवाने साहेब म्हणतात तशी एक स्थिती आहे की त्यावेळेला तुम्हाला हिंदू मुस्लिम याही गोष्टी कळू शकत नाहीत. गटार, गंगा आणि समुद्र, अद्वय आनंद नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे, असं त्याच्यामध्ये काहीच नाही. मग आणि जरी वाटलं तर तुका म्हणे एका देहाचे अवयव आहे ते सगळे माझे, तू उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. बघा त्या भूमिकेत रामदास स्वामी होते तरी शिवाजी महाराजांनी सांगितलं करा लढाया. तुकाराम महाराजांनी नसतं सांगितलं तरी सांगावं लागलं, कारण विपरीत बोध व्हायला लागलं. म्हणून म्हणले दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन समाज कंटकांना जोडलंच पाहिजे. त्यांना कापलं तरी मारलं असं होत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात असं आनंद घन सुख आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. 3 श्लोक होते. श्लोक क्रमांक 23 वाचतोय आता. त्यावेळेला त्याला कशाचीच भीती नाही वाटत. जसं ते जंगलामध्ये राहत होते, साप चावायला आला तरी नाही. आता घटना काय आहे ते आपल्याला माहित नाही, पण आपण मोठ्या महात्म्यांकडून ऐकलेले की वाघ पुढे आणि बाबा मागे कीर्तनाला जायचे तर रस्ता दाखवायला कोण आहे? असं होऊ शकत नाही का? असं होऊ शकतं. वाघ पुढे बाबा मागे होऊ शकतं. अरे याच्यापेक्षा अजून एक होऊ शकतं. काय? वाघावर बसून जाऊ शकतात, पण सगळ्या लोकांपर्यंत नाही जाणार, कारण लोक घाबरतील. म्हणून गाव जवळ आल्यावर वेशी पैशी जशी आपण गाडी सोडून देतो तसे त्यांना म्हणतील तुम्ही आता महाराज जावा. असं होऊ शकतं. म्हणून तो त्या अनुभवामध्ये असतो, त्या परमानंद सुखामध्ये असतो. आणि ती गोष्ट आपल्याला ते म्हणतात ज्या साधकांना तळमळीची मोक्ष इच्छा असते त्यांनी त्यांचे सत्य स्वरूप अपरोक्ष आणि तात्कालीन अनुभूतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तात्कालीन म्हणजे असा माझा अनुभव आहे आत्ता या घडीला, असं पूर्वी होतं असं नाही, आत्ता आहे ना असं मी अनुभवित आहे आत्ता या घडीला. रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंद म्हणतात देव भेटेन. तुम्हाला भेटलंय? हो, आत्ता मी अनुभवतोय तुझ्याशी बोलताना सुद्धा तुला सहज ती गोष्ट प्राप्त करून देऊ शकतो. त्यावेळेला स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषद गाजू शकतात. अजून मलाच नाही प्राप्त, ते आता असं राहिलंय का आणि ते असं सोपं आहे का? त्यांना ते म्हणतात त्यांच्याकडे नाही. नपुसकाच्या पोटी बिलिंदर मनुष्य जन्माला येऊ शकत नाही ते म्हणतात. नपुसकाच्या पोटी बिलिंदर स्वरूपाला येऊ शकत नाही ते म्हणतात. ते म्हणले मी आत्ता तुला जसं तुझ्याशी बोलतोय असा अनुभवतो. जसा एखादं फूल एखाद्या व्यक्तीला देत असताना तो जसा एकमेकाला अनुभव देता येतो तसा अपरोक्ष अनुभूती, स्वरूपाची अनुभूती एकमेकाला 100% देता येते आणि समोरच्याला घेता बी येते. श्लोक क्रमांक 223.
ब्रह्माबरोबरच आपल्या अनन्यत्वाची अनुभूती घेणे हेच भवबंधनातून मुक्ती मिळवण्याचे साधन आहे. हे मनुष्य साधन आणि आत्तापर्यंत केलेला परमार्थिक जी साधना, ती साधना शेवटचा टप्पा आहे. ब्रह्माबरोबर आपल्या अनन्यत्वाची, ब्रह्म आणि मी वेगळं नाही, ते मी एक अशी अनुभूती घेणे हेच भवबंधनापासून मुक्ती मिळवण्याचे साधन आहे. मी आणि ब्रह्म वेगळं नाही अशी आपली अनुभूती आली का आपला कार्यक्रम संपला. याच्या योगानेच ज्ञानी पुरुष एकम अद्वितीय परमानंद स्वरूप ब्रह्मपद प्राप्त करून घेतात. त्याच्याशी एक जीव होता 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 ते एक जीव झाल्यानंतर ते म्हणतात, त्यालाच ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी एका वेळेला वाक्य आलेली आहे की तद्रूप सद्रूप, हे दोन्हींचा अर्थ काय? एक तद्रूप, त्याच्याशी एक रूप, आणि आता सद्रूप, मी त्याच्याशी समरस झालेलो आहे. आणि असा ते एकम अद्वितीय परमानंद स्वरूप ब्रह्मपद प्राप्त करून घेतात. कोण? ज्ञानी लोक. तात्विक ग्रंथांना ज्ञान म्हणतात, तात्विक ग्रंथांना ज्ञान म्हणतात, तर पूर्ण आत्मिक अनुभूतीला प्रत्यक्ष ज्ञान विज्ञान म्हणतात. बघा, ज्ञानेश्वरी अशी समजते. ज्ञानासं विज्ञान, विज्ञान म्हणजे काय? अनुभूतीजन्य ज्ञान. तात्विक ग्रंथाला ज्ञान म्हणतात. आपण ऐकतो याला काय म्हणतात? ज्ञान. पण ते ज्ञान मी तसा आहे, मी तसा झालो, याला काय म्हणतात? विज्ञान. मला पण तशी काय आली? अनुभूती आली. तर पूर्ण आत्मिक अनुभूतीला प्रत्यक्ष ज्ञान विज्ञान म्हणतात. ते परोक्ष ज्ञान नव्हे, वाचिक ज्ञान नाही, ऐकीव ज्ञान नाही, ते अपरोक्ष ज्ञान असते. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हो, त्यावेळेला तो म्हणेल हो 100% म्हणेल. का नाही म्हणणार? त्याला सांगितलं पाहिजे ना, हो हॅलो कुठे आले तुम्ही? आलोय घाटकोपरला आलोय. तो कसा सांगेल घाटकोपरला आलो? नाही सांगेल तर घरचे चक्रम होतील आणि ते चक्रम होतील. सांगावं लागेल ना विचारल्यानंतर. ते समोरचा विचारतो तुझा प्रवास कुठपर्यंत झालाय, तेव्हा सांगायला लागेल हो मी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. पण हे तू विचारतोय म्हणून सांगतोय, भूषण म्हणून सांगत नाही. ब्रह्माचा आत्म्याशी असलेला अभेद संबंध म्हणजेच माझ्यातील आत्मतत्व हेच सर्वत्र असलेले आत्मतत्व होय. त्याच वेळेला कोणाही जीवाचा न घडो मत्सर हे सांगायची गरज नाही पडायची त्याला, त्याच्याकडून होणारच नाही मत्सर. मत्सर करणारी कर्तृत्व त्यांनी केली तरी त्याच्याविषयी मत्सर नाही होणार. पण याचा अर्थ त्याला काय म्हणतात ते देतात आपल्याला. पोलीस आम्हाला कधी कधी स्टेशनला पकडायचे, इथे भाडं उचलायचं नाही, तिथं उचललं तिथं असतं, इथे गाडी पार्किंग करायची नाही. आणि जर पोलिसांनी पकडलं तर आम्ही जर म्हटलो त्यांना साहेब आम्हाला माहीत नव्हतं, ते म्हणतात मग ठीक आहे आता फाईन भरा, म्हणजे काय होईल तुम्हाला माहीत होईल. तर हे माहीत करून देण्यासाठी त्याला काय म्हणतात? समन्स पाठवतात ना. तसं समज द्यायचा पण असतो, नाही तर मग कळायचं बी नाही. ते म्हणतात ब्रह्माचा आत्म्याशी असलेला अभेद संबंध आपल्या आत्म्याचा आणि ब्रह्माचा कधीच ताटातूट झालेली नाही. 84 लक्ष योनीमध्ये सुद्धा झाली नाही. कारण तो आणि आपण वेगळे नाहीच. जसं गावाकडची लोक म्हणतात, एखाद्याला नातेवाईकांची भांडणं झाली तर ते म्हणतात अरे आता मी त्याच्याशी बोलणार नाही. ते म्हणतात अरे पाण्यात काठी टाकली म्हणजे काय 2 भाग होतात का? तसा आपला कधीच त्याच्याशी ताटातूट झालेली नाहीये. हो, त्यामुळं त्याचा ना आपला संबंध अखंड आहे. माझ्यातील आत्मतत्व हेच सर्वत्र असलेले आत्मतत्व आहे आणि त्याचा माझा अभेद संबंध आहे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तुका म्हणे असा काला कोठे अभेद देखिला. हे अभिप्रेत आहे वारकरी संप्रदायातल्या महान आचार्यांना. हा अभेद आणि हा काला अभिप्रेत आहे. बुंदीची जेवण म्हणजे काला नाही. असा माझ्यातील ब्रह्माचा आत्म्याशी असलेला अभेद संबंध. माठ का फोडायचा काल्याचा? त्याच्या आतली पोकळी आणि बाहेरची पोकळी अभेद आहे. पण तुम्हाला खापरामुळं दिसती ना वेगळी, ती खापरं फोडून टाकतो आम्ही. आणि ती खापरं फोडलीत ना म्हणजे ह्या देहाच्या ठिकऱ्या झाल्या, देहबुद्धी घालून टाकली तर अभेद संबंध समजेल. आणि देहबुद्धी तुटली, माठ तुटला म्हणजे माती तुटत नाही. बरं, जो तोडलेला माठ आहे तो कसा आहे? कोरा. तसे आपण कितीही कर्म केली तरी कोरे आहेत अर्जुना,
तुला मी ते ज्ञान सांगतो, जा मुडदे पाड. तरी सर्व धर्माणी परित्यज्य मामेकम शरण रोज. मी तुझं पाप आणि पुण्य होईल आणि तुला मोक्ष प्रदान करील. का? कारण तुझ्याकडून पाप बी होणार नाही, पुण्य नाही. ह्या सगळ्या चर्चा अज्ञानातल्या चर्चा आहेत. आत्मतत्व हे सर्वत्र, माझ्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय, या संबंधीची. म्हणून ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायात पण सांगतो, तो पाऊल टाकताना सुद्धा विचार करतो. कुत्रा झोपलाय, मांजर झोपली, माझ्या स्वामीची झोप मोडेल. कोणाची? आता आपण जर सेकंडवरून आलो तर कुत्रा झोपलाय नाही, माणूस झोपला असला तरी आपण म्हणणार नाही माझ्या स्वामीची झोप मोडेल म्हणून. तिथं ते कुत्र्याची विचार करतील. आपण कुत्रा सुद्धा समजत नाही समजायचं, है की नाही? या संबंधीची व्यक्तिनिष्ठ अनुभूती बघा, तशी अनुभूती पर्सनल मला अनुभूती, हेच पुनर्गर्भाच्या पुनर्जन्माच्या इद भरवाच्या झाले विलक्षण घटनेपासून मुक्तता मिळवण्याचे कारण होय. जर सुटायचं असेल ना तर या जगाला वेगळं समजून मला प्राप्त करशील तर नाही, या सगळ्यां मिळून मी एक आहे असं समजशील तरच या जन्म मरणाच्या राटीतून सुटशील. नाही तर मला एकदेशी पाशील तरी तू सुटणार नाही. हेच पुनर्जन्माच्या विलक्षण घटनेपासून मुक्तता मिळवण्याचे कारण होय. काय हेच कारण? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हे सर्वातून सुटण्याचे कारण आहे. त्यांना त्यांच्यासाठी नाही, सगळ्यांना ब्रह्मरूप पाहिजे त्यांच्यासाठी नाही, आपल्या सुटकेसाठी. माझ्यातील जीवनाचे वैश्विक जीवनात विलीकरण होणे, माझ्यातील जीवनाचे, माझं जे जीवन आहे त्याचं वैश्विक जीवनात विलगीकरण करणे, मला त्या मिठाला समुद्रामध्ये विलगीकरण करणे, त्याच्यात समर्पण करणे, याची अनुभूती हीच पुनर्जन्माचे बंध भाव बंध नाहीसे करू शकतात. आपल्याला काय करायचंय? त्याच्यामध्ये आपणासहित ये भूते माझ्या स्वरूपी अर्पण करशील त्या किंवा मिठाने त्याच्याच समर्पण करणं. अजून एक आठवलं तर झटकन निघून गेलं. काय? की पूर्णपणे त्याच्याशी ऐसिया प्रतितिबोध सागरी, तू आपणात एक कल्लोळ करी, मग पहासी जव चराचरी तव तूच आशी. बघा, तू जेव्हा त्याच्यात त्यांना स्वतःला विलीन करशील आणि मग तिथून पाहशील अवतीभोवती, तर सगळं तुला जसं त्या लाटेने जर त्या समुद्रात विलीनीकरण केलं आणि लाटेने लाटेचं अस्तित्व संपवलं, आणि जरी लाटेचं अस्तित्व संपलं तरी अधिष्ठानाचं नाही संपत, आणि तिथून जर त्यांनी पाहिलं चराचरी तर सगळीकडे समुद्रच दिसेल. तसं तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये विलीन व्हाल तेव्हा सगळीकडे पाहताल तर जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता हे पुरे उघडे झाले तरी यांना ब्रह्म उघडे दिसणार नाही. आपणा जे ज्ञान असते, आपणा जे ज्ञान असते ते म्हणजे आपल्यातील जीवन हे सर्वत्र व्यक्त होत असलेले जीवन होय. याची ते आपल्या ग्रंथातून मिळते, हे कळते आपल्याला. सगळं तेच आहे हो, सगळं तेच आहे, पण हे ग्रंथातून कळालेलं आहे. पण तशी तुझी अनुभूती नाही, त्याचे बौद्धिक आकलन आपणास अस्पष्टरित्या होत असते. कळतं पण ते वळत नाही, म्हणजे अनुभूतीला येत नाही. दुसऱ्यांना आपण ते पटवून देऊ शकतो हे सगळं तेच आहे, परंतु त्याचे अपरोक्ष ज्ञान विज्ञान झालेले नसते. असे बरेच गपूर शंका आहेत ना सांगणारे, असं आहे ते तसे तसे, पण तुला तसं झालं का? तू तसं समजतोस का स्वतःला सगळं? म्हणून तुझं अजून त्याच्यामध्ये विलगीकरण झालेलं. आपल्यापैकी प्रत्येकातील जीवन स्फुल्लिंग ब्रह्म हे एकम अद्वितीय आणि परिपूर्ण परमानंद स्वरूप असते. प्रत्येकाच्या हृदयात असणारं जो आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे, ते सगळ्यांमध्ये असलं तरी सगळे नाही, ते कसे एक आहे आणि परमानंद स्वरूप असते. ते स्वतःच्याच आनंदाच्या महिमामध्ये आहे. ते सगळं कोठार हृदयामध्ये आहे आपल्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या. विवेक बुद्धीच्या पुरुषाला स्वतःच्या आध्यात्मिक अनन्यत्वाची अनुभूती घेता येते. कोणाला याची अनुभूती येऊ शकते? विवेकी मनुष्य पाहिजे, वैराग्य पण पाहिजे, पण त्याच्यामध्ये पूर्ण ॲड करून काय पाहिजे? विवेक महत्वाचा आहे सगळ्यात. विवेकी बुद्धीच्या पुरुषालाच स्वतःच्या आध्यात्मिक अनन्यत्वाची अनुभूती घेता येते. आपली बुद्धी तिथं चालली पाहिजे, इथं नाही चालणार आपली बुद्धी, नको तिथं चालेल आपली बुद्धी.
मग फटका बसणार नको तिथं बुद्धी घातली तर. आपण स्वप्न पाहणारा जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला स्वतःमधील अनन्य आणि अद्वितीय अशा जागृत व्यक्तित्वाचीच जाणीव होते. स्वप्नातून जागा झाल्यानंतर स्वप्नात ज्याला वाघाने खाल्ला तो जिवंत आहे ना, त्याला कोणाचीच अनुभूती आली? स्वतःचीच अनुभूती आली. मग स्वतःची काय झाली होती? फरफड झाली होती. स्वतःला सुखी दुःखी समजत होता, पण आता त्या झोपेतून बाहेर आला आणि इकडे आल्याबरोबर त्याला अनुभूती आली, अरे मी तर सैफमध्ये आहे. तसं इकडच्या परमार्थिक अनुभूतीमध्ये, आध्यात्मिक अनुभूतीमध्ये मी सेफ आहे. माझ्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं गंडांतर आलेलं नाही. मी जन्माला बी आलो नाही, मी मृत्यू बी पावत नाही, मी सुखी बी नाही, मी दुःखी नाही, मी निरोगी आहे. मला कोणताही रोग नाही. मी श्रीमंत नाही ना, मी गरीब आहे ना, मी काळा आहे नाही, गोरा आहे न, उंच आहे ना, ठेंग नाही. मी तर व्यापक आहे अशी त्याला अनुभूती येते. आणि त्याची त्यालाच येते, तो केवढा आहे त्याची. द्वैताचा आनंद आपणा सर्वांना माहीत आहे. द्वैताचा आनंद आहे ना आपल्याला माहिती. आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या विषय वस्तूपासून मिळणारा आनंद आपल्याला कोणाकडून आनंद भेटतो? आपल्याकडून आनंद भेटतो तो नाही आपल्याला माहिती. आपल्याला दुसऱ्याकडून आनंद भेटतो तो माहिती आहे, पण आपल्याला आपल्याकडूनच जो आनंद भेटतो त्याची अजून काही आपल्याला खबरबात नाही. आणि परमार्थ कोणता आनंद देतो? आपलाच आनंद आपल्याला देतो. आपलाच आनंद आपल्याला भोगायचा असतो, म्हणून आपण सारखं सारखं कुठे जातो? घरामध्ये आरशाच्या समोर. द्वैतातूनच आनंद घेतो, पण कोणाचा घेतोय? स्वतःच्या स्वरूपाचा आनंद घेत असतो. द्वैताचा आनंद आपणा सर्वांना माहीत असतो. आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या विषय वस्तूपासून मिळणारा आनंद आपणा सर्वांना माहीत आहे, पण आपल्याला मिळणारा आपल्याकडून मिळणारा नाही माहिती, दुसऱ्याकडून. परंतु आत्मप्राप्तीचा आनंद हा काही कुठल्याही विषय वस्तूमुळे होत नाही. तो ब्रह्मानंद, ब्रह्माचे प्रत्यक्ष स्वरूप होय. माझा आनंद मलाच होणार. दुसऱ्या वस्तूकडून मिळाल्यासारखा वाटला जरी असला तरी तो तिकडून नाही. तो तिकडचा आनंद माझा आनंद मला मिळतोय. आत्मानंदाची हे सर्वत्र असणारे आत्मतत्व, आत्मा आनंदाची जे सर्वत्र असणारे आत्मतत्व, त्याची अनुभूती घेणारे हे विद्वान पुरुष जन्म मृत्यूच्या पलीकडे जातात. बघा, सगळीकडे ओतप्रोत नटलेलं आहे ते. मग त्याला कशाचीच काही भीती नाही. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे गेला, मग त्याचा जन्म पण नाही आणि त्याचा मृत्यू पण नाही. श्लोक क्रमांक 224. एखादा ब्रह्मभूत तू विद्वान पुन्हा सुसंस्कृत्य न आवर्तते. बघा, हे उलट पालट जरी आपल्याकडून झालं तरी पण ते म्हणतात त्याच्यात शब्दात बघा, एखादा ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर त्याची काय? ब्रह्मीभूत आहे. ब्रह्मस्वरूप झाला त्याचं नाव काय आहे? ब्रह्मीभूत. एखादा ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर जन्म मरणाच्या जगतात तो परत येत नाही. म्हणून प्रत्येकाने ब्रह्माशी असलेल्या आपल्या अनन्यत्वाची अनुभूती घेतली पाहिजे. आपण अनन्यच आहोत याची फक्त काय घ्यायची आता आपल्याला? अनुभूती. मी आणि तो वेगळा नाही, तोच मी आहे आणि मीच तो आहे. ब्रह्मभूत हा वाक्य प्रयोग गीतेमध्ये वापरलेला आहे. जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आज आपण जे आहोत ते केवळ वस्तुगण भूतम, आता फक्त भूतम आहोत. आणि तो काय आहे? ब्रह्मीभूत. आपण काय? जे जे भूत भेटे भूत. आपण काय आहोत? भूत आहोत. आणि ते काय? जर आपण असं झालं तर काय हो? आपण ब्रह्मीभूत होऊ. मग आता आपण झालो का नाही ब्रह्मीभूत? झालेलो आहे. तर कधी कधी जरा शंका येते. कोणाला? मला नाही, आपल्याला येते. झालो का नाही, झालो का नाही. हे सुद्धा नाही झालं पाहिजे. म्हणजे झालेला आहे तो सुद्धा काय परत येईल? घरकंड्यामध्ये सापडू शकतो. सागरात वाहत येणाऱ्या, बघा आपली कंडिशन काय सांगतात. तू का म्हणे गंगा सागर संगमी. आपण मिळालेलो आहे त्यांना आणि मिळतोय. अजून काही शेष कर्म आहे ना आपलं. आहे का कर्म भक्ताला? बघा ना, असं गुंतागुंतीचं आहे. काय? प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. त्याचे स्वाभाविक कर्म जाण. ते माझ्या प्रीतीचे भोजन पूजन.
ते देखे ते माझे दर्शन, त्याची चावटी ते माझे स्तवन. तो जे काय बोलतो तो करी स्वय आरोहन, ते माझे नाही. तो जे जेवतोय ते मला नैवेद्य देतोय, त्याची निद्रा ती माझी समाधी. झोपलो तर देवाची समाधी. आपण जेवलो, देव जेवला. आपण बोललो तर देवाबद्दल बोललो, भले आपण काही बोललो तरी. कारण तो मेलेला काय बोलू शकतो? आ मोठ्यानी काय म्हणले नानी, काय म्हणले त्या? हाताचे करणे, पायाचे चालणे, ते मज कारणे असे बघा. ते चालतोय माझ्यासाठी आणि देतो घेतो माझ्यासाठी. आणि त्याच्या पुढचं एक ते म्हणले का तो आता तो काही करीत नाही, ते मीच करतोय सगळं. म्हणजे जेवला तो आणि निवत कोणी खाल्लाय? देवानी खाल्लाय बघा. तो काही बोलला तर माझ्याबद्दल स्तुती गातोय बघा. मी अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रान रडकी झाली. पुढं काय? तुला बघून काळ रडे, हा जन्म सावित्री चुडाली आली. आणि हे सगळं तिचे शिव्या, हा तुझे निघाले मडे, तुला पाहून काळ रडे. हे सगळं त्याची काय चालू आहे? स्तुती आहे. कारण तो तसाच आहे. तो तसाच आहे, त्याला पाहून काळ रडेच ना, आहे की नाही? हा आणि कोण रणकी झाली? माया. तिला मालकच राहिला नाही कोणी. हा बघा, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तुम्ही जे बोललाय ते त्याचं काय झालेली आहे? स्तुती झालेली. सागरात वाहत येणाऱ्या, आणि ते सागरच होणाऱ्या नदीसारखे आहे आपलं. सागरात वाहत येणाऱ्या, कोण आली वाहत? नदी. आणि आता कोण झाली? सागरच झाली. आणि ती वाहत होती तेव्हा सुद्धा कोण होती? पण तिला काय वाटत होतं? मी नदी आहे ना, आता मला कुठं भेटायचंय? आता आता आपली धावपळ कशासाठी चालली? सागराला भेटायसाठी. ना आपण कोण आहेत? पण आता आपण उपाधीत असल्यामुळे, उपाधीकडे पाहिल्यामुळं आपल्याला काय वाटतं? आपण नदी आहोत. म्हणून त्याच्यातलं पाणी नदी डोंगी, परी जल नव्हे डोंगे, काय भुललासी वरिल्या रंगी. हे वरचं रंग आहे ना, हे डोंग असेल, पण आतलं जे आहे ना, ते आजही पण सागराला कनेक्ट आहे. ते सागरापासून वेगळेच नाही. विठाला तैसे सागरी, हा जळच लोळे जळावरी. हा जल जलावर लोळते पळते तरी, पण ते दुसरं नाही, ते सगळं काय आहे? सागरच आहे. सागरात वाहत येणाऱ्या आणि ते सागरच होणाऱ्या नदीसारखी आहे. जेव्हा ती व्यक्ती ब्रह्माशी अनन्यत्व साधते, तेव्हा जीवभाव हा ब्रह्मभाव होतो बघा. जेव्हा आपण त्याच्याशी नदीचं रूप राहिलेलं, गंगा गंगा नाही राहिली, आता कोण झाली? समुद्र झालेली आहे. ते बी मोठ्याने, ते बी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे, न म्हणावे परी काय बोलावं लागते बघा. ते बोलण्याजोगं नाही, पण बोलावं लागतं. ते चैतन्याचे माझे, हे कोणासाठी बोलावं लागते? देवासाठी. न समजणाऱ्यांसाठी बोलावं लागतं. आता आपल्या सगळ्यांना समजलं ना, आपण काहीच नाही बोलायचं. मग जर आपल्याला सगळं समजलं, फक्त यायचं आणि एकमेकाकडून नुसतं बघत राहायचं आणि निघायचं घरी. बस सगळं समजल्यासारखं का झालं ना, चला आता असं करा. एक तास यायचं, एकमेकाकडे टकमक टकमक बघत राहायचं. बरे बरे कशाकडं? हां तसं बघायचं. हां कीर्तनकाराकडे जसे सगळे बघतात ना, तसं एकमेकाकडे बघायचं. तृप्त होणार का? चालू नुसतं कल्पना केली तर एवढं हसतं. तसं झालं तर जीव दोनदावरी लोळे आनंदाचे. कल्पनेत एवढा आनंद आहे, तर वास्तव्यात किती असणार आनंद? जेव्हा ती व्यक्ती ब्रह्माशी अनन्यत्व साधते, तेव्हा जीवभाव हा ब्रह्मभाव होतो बघा. हे पटायचं नाही. म्हणून तुका वेडा तुक्या म्हणत होती ती जणी
असं म्हणायचे. ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचे, टाकून बोलायचे. का? पटत नव्हतं ना. का नाही पटणार? बुद्धी त्यांची कशी आहे, विकारलेली बुद्धी. मला जाणू शकत नाही, हे विकारलेलं जग मला जाणू शकत नाही, अशी व्यक्ती जन्ममृत्यूच्या या जगात कधीच परत येत नाही. असं झालं पाहिजे आपण. त्यावेळेला आपण म्हणू शकतो बीज भाजून केली लाई. आता चटकात बसायला लागलो, पळायला लागलोय आपण. चटका बसायला लागलो, पळायला लागलो चुलीवरून, आणि आपण म्हणतो बीज भाजून चांगला भाजला पाहिजे तुला, हे की नाही? अशी व्यक्ती जन्ममृत्यूच्या जगात परत कधीच येत नाही. तो काही काल सापेक्ष आणि परिवर्तनशील जगात जीवन जगण्याकरता पुन्हा जन्म घेत नाही. काही काळासाठी परिवर्तनासाठी परिवर्तन होईल त्याच्यामध्ये नाही. तो आता अपरिवर्तनीय. आणि म्हणजे तो जरी आला, सोनं जरी अलंकार बनून आलं, तर ते जन्माला आलं नाही हे त्याला कळालं. मी आहे काय, यांनी काय म्हणू द्या, अंगठी, तुमचं आडनाव काय, तुमचं नाव काय, स्त्री आहे का पुरुष आहे, काही म्हणू द्या, तरी मी काय, सोने लेणे होऊन घडे तरी त्याचे काय सोने पण मोडे. पुढे काय, एरवी अलंकार वरचिले कडे, ते म्हणायला अलंकार आहे, नाही तर काय ते. हा, बरोबर झालं. मला असं वाटतं तू सकाळी जरा जोराने बोलत नसशील, कारण खाऊन पिऊन येणार. आता पार जिरलं घरी जायचं म्हटलं. तो काही काल सापेक्ष आणि परिवर्तनशील जगात जीवन जगण्याकरता पुन्हा येत नाही. आला तरी त्याला स्मरण आहे, आम्ही वैकुंठवासी, आम्ही जन्म येतो जातो आम्ही देवाचे संगाती. आणि जन्म जरी घेतला तरी त्याला जाणीव असते की ती सर्व त्याच्यामध्येच आहेत. जरी जन्म घेतला तरी मी त्याच्याशीच कनेक्ट आहे आणि तो माझ्याशी कनेक्ट आहे. जरी जन्म घेतला तरी त्याला जाणीव असते की ती सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि तो मात्र त्यांच्यामध्ये नाही. बघा, हे सगळं माझ्यामध्ये, पण मी त्यांच्यामध्ये नाही. म्हणजे ते जसे माझ्यामध्ये आहेत तत्वरूपाने, पण ते जसे जीवबुद्धीने समजतात, तसा मी त्यांच्यामध्ये जीवबुद्धीने नाही आहे. श्लोक क्रमांक 225. सत्य ज्ञानानंतम ब्रह्म विशुद्ध पर स्वतः सिद्धम. त्याला कोणी सिद्ध करायची गरज नाही. बघा, नित्यानंद एकरस प्रत्येक भिन्न निरंतर जयती. बघा, तो निरंतर आहे. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये जरी प्रत्येकामध्ये असला तरी तो अभिन्न आहे. आता आपण कसे सगळे समजतोय, स्वतःला भिन्न समजतोय. सत्य ज्ञान अनंत विशुद्ध पर स्वतः सिद्ध नित्यानंद एक रस प्रत्येक अभिन्न ब्रह्म निरंतर जयती. बघा, खालच्या याच्यामध्ये फोडमध्ये आपल्याला जमू शकतो. सत्य ज्ञान स्वरूप आहे, सत्य आहे, ते सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे. त्याला कोणी ज्ञान देऊ शकत नाही. बोधसागर मध्ये म्हटले, बोधसागर कोणाचा ग्रंथ आहे? बोधसागर नारायण महाराज जालवणकर. त्यांना विचारलं, तुम्हाला बोध झाला का? तुम्हाला ज्ञान दिलेलं कळालं का? ते म्हणले, मी कोणाकडून ज्ञान घेतलेलं नाही, मी पहिल्यापासूनच ज्ञानी आहे. असं म्हणलं. बाबांना तर राग यायला बसलं, हे की नाही? बाबांना आनंद होणार, गुदगुल्या होणार, बाबा नाचणार. अरे वा, काम तर पत्ते आले. कुस्ती सक्सेस झाल्यानंतर तिकडं आनंद होतो, कुस्ती करणारा जास्त आनंद होतो. ते नाही विचारित मी. तुमच्याकडे बैल, मला दुसरं आठवलं, बैलाने शर्यत जिंकल्यावर बैलाला जास्त आनंद होतो का मालकाला आनंद होतो? कोणाला आनंद होतो? बैलाला आनंद होतो, मालकाला आनंद होतो. तसं बाबांना आनंद होणार आपलं काम फत्ते झालं. सत्य आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते परिपूर्ण आहे, ते कधीच अपूर्ण नव्हतं. अत्यंत शुद्ध सर्वातीत. अत्यंत शुद्ध सर्वातीत म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाही. देहबुद्धीची नाही, मनाची नाही, इंद्रियांची नाही, जगताची नाही. असा तो अत्यंत शुद्ध सर्वातीत, स्वतः सिद्ध. त्याला कोणी सिद्ध केलं नाही, त्याला कोणी घडवलं नाही. शाश्वत, कधीच अशाश्वत नाही. तो नेहमी आनंद स्वरूप. आता ते आपल्याकडे पाहिलं, सगळ्यांकडे आपल्याला कळतं कसे नेहमी आनंद स्वरूप असतो आपण, आहे की नाही?
प्रत्येक आत्म्याहून अभिन्न, प्रत्येक वेगवेगळं जरी दिसले तरी कसे आहेत ते अभिन्न, भिन्न नाहीत. व्यक्तिगत जीवापासून मूलतः भिन्न नव्हे असे या सगळ्या जगतात वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्यांच्यापासून ते मूलतः भिन्न नाहीत. परमार्थता व्यवहारता भिन्न आहेत पण परमार्थता अभिन्न आहेत. आत बाहेर असलेले ब्रह्म त्याचा जय जयकार असो असं आहे ते ब्रह्म आत्मस्वरूप. जाणीव तत्वाचे निर्देशन करणाऱ्या संज्ञा या श्लोकात दिलेल्या आहेत. जाणीव तत्व कसं आहे त्याचं निर्देशन चालू आहे या ग्रंथात. त्याची वारंवार पुनरावृत्ती केलेली आहे. या संज्ञेचे यथार्थ ध्यान, यथार्थ ज्ञान ध्यान साधनेकरता प्रत्येकास उपयोगी पडेल. हे आपल्या फायद्याचं आहे. जड आहे ते आपल्याला पण फायद्याचं आहे आपल्याला. आणि जर लिंक सापडली तर गणित अवघड होती आपल्याला जेव्हा वर्ग चेंज व्हायचा. मग गुरुजी काय शिकवायचे बघता आपल्याला रीत. बाबा काय म्हणतात रीत जर शिकवली तर अवघड नाही आणि चाल शिकलं तर लय अवघड आहे. मग काय शिकायचं आपल्याला, चाल शिकायची का रीत? जर दोन्ही आलं तर फायद्याचं राहील पण नुसती चाल शिकली तर घोटाळ्यात जाऊ शकतो. चाल नाही शिकला पण रीत शिकलीच पाहिजे. या पुनरावृत्ती केली. या संज्ञांचे यथार्थ ज्ञान ध्यान साधनेकरता प्रत्येकास उपयोगी पडेल. नाही बांधलं ना आपल्याला बसायचं ध्यानाला. तुमचं ध्यान म्हणजे काय माहिती का, चिंतन म्हणजे तुमचे जर रस्त्याने काम करत असला, प्रवास करत असला तरी पण डोक्यात जर ते चालू ठेवलं तर ते चिंतन आहे. स्वयंपाक करताना, कपडे धुताना सुद्धा डोक्यात तोच विषय असेल चिंतन आहे. कामधंदा करता, युद्ध करताना सुद्धा तुम्ही ते चिंतन करायला पाहिजे. काय भांडताना सुद्धा, फुगडी खेळताना बाई निज ब्रह्म तू ग परब्रह्म तू, फू बाई फू फुगडी तू फू, है की नाही. चुकलं का माझ्या वाटते आमच्या पोरांना. ते म्हणले सोपं असलं का तुम्ही लय डिटेल सांगता, अवघड असल्यावर पळून जाता. तुम्ही सांगा फुगडी खेळताना एकच माणूस फू फू करतो का दुसरा बी करतो? का एकटाच करतो फू 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 फू? ठीक आहे, त्याचं पण ऑटोमॅटिक दुखत आहे. तसं तो ब्रह्मरूप असताना त्याला सगळं जगत काय होतं ब्रह्मरूप दिसतं. कशामुळे गेलो होतो आपण, ध्यान साधनेमध्ये प्रत्येकाला उपयोगी पडतं ते. आपण जेव्हा ते करत असतो तेव्हा कामधंदा कोणताही व्यवहार करताना डोक्यात तेवढंच पाहिजे आपल्या, मी ब्रह्म रे, मग आपलं काय कर्म असेल ते करायचं पण मी ब्रह्मरूप आहे. सत किंवा असत सत्यम, आता त्याची चालले सत किंवा असत्याचं वर्णन सांगतात. जे भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात तेच न बदलता राहते त्याला सत्य म्हणतात. तत्व आहे. आपण बदलतोय, शरीराने बदलतोय, मनाने बदलतोय, आपण विचाराने बदलतोय बुद्धीच्या योगाने, पण ते तत्व ते अबाधित आहे. ते भूत वर्तमान आणि भविष्यात सुद्धा एकच लेवलमध्ये, त्याच्यात बदल होत नाही. त्याला सत्य म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? ज्या जाणीव तत्वामुळे इतर सर्व प्रकारची ज्ञाने शक्य होतात. उष्णता जास्त आहे बरं का, म्हणजे हे कोणाला कळालं? त्या ज्ञानाने सांगितलं उष्णता जास्त आहे. हे ज्ञान कशामुळं झाले? त्या ज्ञानामुळं. गारवा आहे बरं का हवेत, लय थंडी वाजते, हे कशामुळं कळलं? त्याच्यामुळं, आहे की नाही. ते त्याला ज्ञान म्हणतात. जाणीव तत्वामुळे इतर सर्व प्रकारची ज्ञाने शक्य होतात. मिरची तिखट आहे, हे कोणामुळं कळालं? जाणीव तत्वामुळं. त्याला ज्ञान म्हणतात. ते शुद्ध ज्ञानच असते, त्याच्यात मिलावटपणा नाही. वस्तूचे ज्ञान नव्हे, याचं तुम्हाला माहिती का हे जर कसं ऑपरेट करायचं, त्याला ज्ञान नाही म्हणत. सगळ्या ज्ञानांना जे जाणतं याचं नाव ज्ञान. अनंतता नित्य आणि सत्य असल्यामुळे अंतर्रहित असते म्हणून ते परिपूर्ण आहे. नित्य काय आहे, सत्य काय आहे, ते अंतर्रहित आहे आणि ते परिपूर्ण आहे, ते कधीच अपूर्ण नाही, म्हणून ती सगळी लक्षणे त्याच्यामध्ये. आता त्यानंतर सत्य ज्ञान अनंत ब्रह्म म्हणजे काय? सत्यत्वाची ही उपनिषदामधील व्याख्या आहे. सत्य तत्वाची ही उपनिषदामधील व्याख्या आहे. सत्य ज्ञान परिपूर्ण जे नित्य आणि अंतर्रहित असून जाणीव तत्व म्हणून बुद्धीद्वारा कार्य करते. हे आता आपल्याला कळतंय, हे बुद्धीने कळतंय, पण तसं कळतंय कोणाला? तुझी या सत्तेने तुझे गुण गाव. आता त्याची चर्चा चाललेली आहे, त्याची चर्चा चालली आणि कोणाच्या सोबत चाललेली? म्हणजे
कोणाला धरून चाललेली नाही जमत, कोणाच्या सोबत कोणाला धरून नाही, कोणाच्या कोणामुळे त्याची चर्चा चालू आहे आता जमेल, कोणामुळे त्याची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळेच त्याची चर्चा चालू आहे. ते परम सत्य तत्व होय, पण ते कार्य करताना दिसतंय बुद्धीतून, पण बुद्धीतून कार्य करते तरी कोण बोलतंय आपल्याशी, तोच बोलतोय. सदा प्रकाशणारे जाणीव तत्व म्हणून केवळ ते कार्य करते. आता कार्य आणि कारण वेगळं नाही ते म्हणतात, कार्य आणि कारण सुद्धा तेच आहे. कारण सोनं आणि कार्य अंगठी, दोन झाले की नाही, एक. बघा तसं हे जे जे भेटीभूत ना ते सुद्धा अलंकार रूपाने परमात्माच आहे. जाणीव तत्व म्हणून केवळ ते कार्य करते. अत्यंत शुद्ध विशुद्ध म्हणजे काय, सर्व प्रकृती आवरणाच्या पलीकडचे, त्याला कशाचाच मळ लागत नाही असं आपल्याला व्हायचंय. काय प्रमाणे, अंगी लागू ने दी मळ, अंगी लागू दे दी मळ, न करी रे संग राहे तू निश, लागू ने दी मळ ममतेचा, पण नुसता लागू ने दी मळ, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी, जियाल्याचे फळ अंगी लागून दी मळ. असं जगणं जगायचं आणि त्याचं फळ काय लागलं पाहिजे, अंगाला कोणताही मळ चिटकला नाही पाहिजे. म्हणजे काय, असं कसं होईल, 2 टाइम आंघोळ करावं लागतात. हो, ही नित्य जाणीवेचे स्नान, ही तुमची 2 टाइमची आंघोळ चालणार नाही. इथं कधी आंघोळ करायला पाहिजे, नित्य जाणीवेचे स्नान पाहिजे. ते सर्व प्रकृती आवरणाच्या पलीकडचे, एखाद्या वस्तूमध्ये जेव्हा तिच्या खेरीज दुसरी वस्तू नसते तेव्हा त्या वस्तूला शुद्ध किंवा निर्मल म्हणतात. शुद्ध दुधामध्ये थोडं सुद्धा पाणी नसणे म्हणजे काय, शुद्ध. तसं आत्म्या व्यतिरिक्त दुसऱ्या जगात काहीच नाही असं शुद्ध आत्मतत्व आहे ते. हे वेगळं काहीच नाही, चांगलं वाईट पापी पुण्यवान हे असं काहीच नाही त्याच्यामध्ये. आध्यात्मिक दृष्ट्या या संज्ञेचा अर्थ वासनारहित पुरुष असा होतो, त्याला कसली काहीच नाही, तो नॉर्मलमध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही बुद्धीचा मळ नाही, परंतु ते सगळं कार्य करतोय पण मळ लागू देत नाही. सर्वातीत परम म्हणजे काय, सर्वातीत म्हणजे याचा अर्थ ते सर्वातीत म्हणल्यानंतर ते कशात सर्वाच्या अतीत आहे, शरीराच्या अतीत आहे, मनाच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे असते. साहजिकच जर शरीर मन बुद्धीच्या अतीत झाल्यावर आपण त्याला त्या ठिकाणी द्रष्टा होईल का, तो त्याच्यात काही भावना निर्माण होईल का. हा, मी द्रष्टा आहे, मी मोबाईल पाहिला, आता मला भावना निर्माण झाली, हा मला पाहिजे म्हणल्यानंतर मग मला विचार करून काहीतरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च करावा लागेल. पण जर तो शरीरही समजत नाही, स्वतःला मनही समजत नाही, बुद्धी समजत नाही, तर पुढचा टॉपिक कट झाला. द्रष्टा भावक आणि विचारक म्हणून नाही, म्हणून दृश्य भावना विचार हे जगतच नाही राहत त्याच्या दृष्टीने. मग शरीराच्या दृष्टीने दुसरी शरीर आहेत, पण स्वतः शरीर नाही तर दुसरं सुद्धा संपलं. खाली जे शिल्लक राहते ते केवळ शुद्ध अनंत एकम अद्वितीय जाणीव तत्वच बस. स्वतःचं जर शरीर मन बुद्धी संपली तर दृष्टा भावना विचार संपतो आणि मग त्याच्यामुळे हे जगत दृष्टाच नाही. मी द्रष्टाच नाही तर दृश्य काय पाहिल, दृश्यच पाहिलं नाही तर माझ्या जीवनात काय भावना निर्माण होईल, भावनाच नाही तर मग कशासाठी मी विचाराने पळत राहील. काही शिल्लक नाही राहिलं तर खाली फक्त काय शिल्लक राहतं, आत्मतत्व, ते म्हणजे मी. ते जाणीव तत्व एकम अद्वितीय आहे. स्वतः सिद्ध म्हणजे काय, जे जाणून घेण्यास कोणत्याही उपकरणाची गरज नसते तर त्यानेच त्याला जाणायचे. जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा, स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप देवा, तुला माझा नमस्कार आहे. आणि तुझं टेम्परवारी नाव ठेवलंय देवा तुची गणेशो.
आणि तू कसा आहे, तुझं नाव गणेश ठेवलं तरी तू जाणीव तत्व आहे, कारण सगळ्यांना जाणीव करून देतो. सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. मी म्हणतोय ज्ञानेश्वर महाराज स्वामी निवृत्तीनाथांचा सेवक, मी असं बोलतोय आणि मी स्वतःला जाणतोय, आणि तू आणि मी एकच आहे. मग म्हणून निवृत्तीनाथांचे शिष्य आणि तो गणपती हे साधकासाठी, नाही तर मग एक जाणीव तत्व अनंत एकम अद्वितीय आहे, स्वतः सिद्ध आहे. ते जाणून घ्यावयास कोणत्याही उपकरणाची गरज नसते, कारण ते जाणीव स्वरूपच आहे. ते स्वतःच समजले जाते. म्हणून बघा साखरे बाबांच्या याच्या स्वतःच जाणणाऱ्या आत्मतत्व देवा, स्वतःच जाणणाऱ्या, फक्त च आणि स बदललेलं आहे शेवटच्या याच्यात. ते स्वयंप्रकाशी असते, त्याला प्रकाशित करावं नाही, ते स्वतःच प्रकाशित आहे. ज्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या आधारे इतर ज्ञाने शक्य होतात, त्याच्या आधारे इतर सगळं जाणलं जातं. त्याचे ज्ञान होण्यास इतर ज्ञानाची गरज नसते. गॅस पेटवायचा म्हणजे आग पेटवायला काय पाहिजे? आगच पाहिजे, हे का नाही? तसं त्याला जाणायचं असेल तर तेच व्हायला पाहिजे, तेच असू शकतं, ते जाणू शकतं, दुसरं मला जाणू शकत नाही. ब्रह्माचे स्वरूप सच्चिदानंद रूप असते, परिपूर्ण एकरस आनंदरूप, नित्यानंद एकरस. ब्रह्माबद्दल विचारले तर ते आनंद घन एवढे सांगणे शक्य असते. कसं आहे? आनंद घन आहे, बस. पाणी प्यायचं, पाणी द्या त्यांना. हो, असंच हे ज्ञान म्हणजे ठसका लागत तर नाही तर काय होईल? हे एवढं जड आहे ना. दोन कामं करायची, खायचं, पण विचार ठसका कधी लागतो माहिती आहे? खाताना विचार केला का ठसका लागतो. आता काय खातोय आपण? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. बघा याच्यात वाक्य कसं आहे? ब्रह्मरसाचं भोजन कधी घडेल? संतांच्या संगतीत. कधी मधी? सर्व काळ. बघा, तुम्ही आनंदाचे लाडू खाता दिवाळीच्या अगोदर. आम्ही बघतच राहायचं यांच्याकडं. ब्रह्माबद्दल विचारलं तर ती आनंदगण एवढेच सांगणे शक्य असते. आनंद नव्हे, आनंद नाही सांगतायत. काय सांगावं लागतं? आनंद घन, घन आनंद आहे तिकडे. सारभूत परमानंद आनंदाच्याही पलीकडचा असतो. बघा, हा जो परमानंद आहे ना, तो आनंदाच्याही पलीकडचा असतो. भोगत्यास त्याची जाणीव असल्याखेरीज विषयाच्या संपर्कातून निर्माण होणारा आनंद हा आनंदच होऊ शकत नाही. तिसऱ्या का काय अध्याय आहे त्याच्या याच्यामध्ये, आनंदाच्या याच्यामध्ये नाही खेरीज असे एक वाक्य त्याच्या. खेरीज आनंद ज्याच्यामध्ये येतो त्याला कशाची विषयाची सुद्धा गोडी लागत नाही. हा, त्याच्याच बाजूला आजूबाजूला देख अखंडित प्रसन्न जयाच्या आधी चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःखा. त्याच्याच बाजू आत्मखेरा, आत्म शब्द त्याच्यामध्ये, आत्मा. त्यामुळे दुसरं काहीच आवडत नाही त्याला. ब्रह्माचे स्वरूप सच्चिदानंद स्वरूप असते, परिपूर्ण एक रस आनंद नाही, सारभूत परमानंद आनंदाच्याही पलीकडचा असतो. जो विटे सकळ काम भूषता तया परमात्मा परोता मानून नाही. त्याच्यानं आत्मसुखाची गोडिया जो विटे सकळ कामो पशिता नाही. हा, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. बरोबर, इकडे 1 2 3. हा, तसं पण नाही. खेजिना, आत्मखेजिना. संपर्कातून जो आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय हरी खेजे ना. बघा,
तो त्याच्यामध्ये त्या आत्मसुखासारखं दुसरं कशात सुख नाही, म्हणून तो त्याच्यामध्ये खेजेनामध्ये सापडलं का नाही, काहीतरी ध्यानात ठेवायचं. आमच्या त्याच्या खाली पण अजून एक दोन आमच्या गावाकडे एक यायचे साथीवाले, त्यांना प्रवचन बसवलं का ते एवढी चोळ घ्यायची, ते फेट्यावाले वगैरे असायचे असे वयस्कर बाबा. भोगत्यास त्याची जाणीव असल्याखेरीज तो आनंद उपभोगल्याशिवाय तो आनंद काय सांगू शकत नाही. मग तो कुमुददळाचे ताटे जो जेविला चंद्रकिरण तो कशाला दुसरीकडे वाळवंटामध्ये जाणार. भोगत्यास त्याची जाणीव असल्याखेरीज विषयाच्या संपर्कातून निर्माण होणार आनंद हा आनंदच होऊ शकत नाही. वस्तुमात्रामध्ये सामान्यतः आपणास मिळणारे सुख हे एकरस स्वरूपाचे नसते, ते निरनिराळ्या श्रेणीचे असते. ब्रह्मानंद हा एकरस असतो, तो अखंड नित्य परमानंदाचा एक सतत येणारा अनुभव असतो. सतत सतत आनंद राहू शकतो आपण. व्यक्तिगत आत्म्याहून वेगळा नव्हे, प्रत्येक अभिन्नम वेगवेगळ्याला जसा असतो तसा नाही. तो ब्रह्म हे आत्मतत्वाहून भिन्न नव्हे. आपल्या हृदयातला आत्मा आणि ते ब्रह्मतत्व हे वेगळं नाही. ते जसं आनंद गणे तसं तुम्ही सुद्धा तो आत्माच आपणापैकी प्रत्येकातील आत्मतत्वच होय. तो आत्माच आपणापैकी प्रत्येकातील आत्मतत्वच आहे. प्रत्येकामध्ये ती गोष्ट प्रत्येकाकडे आहे, ती एकच गोष्ट आहे. सदा विजयी म्हणजे काय, ते सर्वांच्या अंतःकरणात वैभवाने राहते. ते कधी पराजित नाही होत. हे पराजित ज्याच्यात राहतो तो पराजित होतो, हा कधीतरी जातो, पण तो सदा विजयी. ते सर्वांच्या अंतःकरणात वैभवाने राहते. त्यांच्या अनित्यत्वामुळे जे क्षय पावतात आणि नाश होतात अशा इतर सर्व प्रकृती आवरणांच्या वर ते ब्रह्म विजय मिळवते. त्यांच्या संगतीत राहत ते नाश पावतील. अनित्यत्वाच्या जे क्षय पावतात ते अनित्य तत्वामुळे जे क्षय पावतात, कारण ते अनित्य तत्व नाही. हे कसं आहे, ते नित्य तत्व आहे. हे कसं आहे, अनित्य तत्व. अनित्य तत्वामुळे जे क्षय पावतात त्यांच्यावरही ते वरकडी करते. म्हणजे ते सगळं गेलं तरी मी मात्र आहेच. ब्रह्मजगत ऐक्य प्रकरण चेंज होते 48 नंबरचं. आता आत्मस्वरूप निरूपण संपलं, आत्म्याचं निरूपण झालं. आता ब्रह्मजगत ऐक्य. आता तुम्हाला आपल्याला जे कळालंय ते आपल्याला सगळ्यांशी काय करायचंय, एकरूप होऊन चालायचं. एकरूप होऊन चालायचं. हे परम बघा, ब्रह्मजगत ऐक्य 48 नंबरचं प्रकरण आहे, श्लोक क्रमांक 226 वाचतोय. हे परम अद्वैत हेच केवळ सत्य तत्व असते. बघा किती माणसाच्या मनावर परिणाम होतो. मी म्हणलं आता 226 वाचतोय म्हणलं, माझ्या पुढे काय आलं, 226 बस नंबर आला डायरेक्ट. 226 हे नाही म्हणजे आपल्या मनावर ते कसं भिमलेलं आहे तसं हे भिमलं बाय. आता 389 आलं तर तुम्ही किती नंबर गाडी चालवायची, सगळ्याच गाड्या चालवल्या. हे परम अद्वैत हेच केवळ सत्य तत्व असते. हे परम अद्वैत हेच केवळ सत्य तत्व असते. कारण आत्मतत्वा वाचून वेगळी अशी कोणतीच वस्तू नसते. या जगात अशी कोणतीही गोष्ट आत्म्याला सोडून नाही. सम्यक परमार्थ तत्वबोध दशायम ही अनन्य किंचित न असती. सर्वश्रेष्ठ सत्यत्वाच्या साक्षात्कारात दुसरा व्यक्तिभावच नसतो. त्याच्याकडं सगळं परिपूर्ण आत्मा सोडून या जगात दुसरं काहीच नाही, असा आता आपला भाव झाला पाहिजे. जे जे भेटे भूत किंवा सर्वाभूती पाही एक वासुदेव पुसोनिया ठाव अंतेचा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असा आपला काय झाला पाहिजे, बोध झाला पाहिजे. ठाम भूमिका ते सांगतात ते तसंच आहे, फक्त तुम्हाला तशी भूमिका आपल्याला करायची. जे सत्य तत्व जे शुद्ध ज्ञान स्वरूप असते ते परमतत्व आणि अद्वैत होय. त्याच्यामध्ये दुसरेपणा असा नसतोच. बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, का त्याला त्याचं स्वरूप दिसतं त्याच्यामध्ये. अनुभावक आणि अनुभाव्य असाही त्यात भेद नसतो. मी अनुभावक आणि हे मी अनुभव घेणारे नाही, हे सगळं मिळून दोन्ही मिळून काय एकच आहे.
समजा आपण गेलो, जत्रेला गेलो आणि एखादा म्हणतो घ्या पेढा, आपल्याला गाडीत पण देतात बघा पेढा. हां पारगावला बसतात आणि बनकर फाट्याला उतरणार पेढा, आणि त्याने विचारलं कसा आहे, तर आपण त्याला म्हणायचं पेढा कसा सांगेल कसा आहे, पेढा कसं सांगेल पेढा कसा आहे, कारण खाणारा सुद्धा कोण आहे, पेढाच आहे. त्यामुळे त्याला त्याने जर विचारलं कसं आहे पेढा, आपण सांगायचं पेढा कसं सांगेल पेढा कसं आहे. अरे तू सांगशील का नाही, मीच पेढा झालोय. कशामुळं, तू पेढा दिल्यामुळं. बाबांनी आपल्याला पेढा दिल्यामुळं आपण काय झालो, पेढा झालो. आणि लोक आपल्याला काय म्हणायला लागले, त्याच्यामुळं पेढा म्हणायला लागले. ते सत्य तत्व जे शुद्ध ज्ञान स्वरूप असते ते परम तत्व आणि अद्वैत होय, त्याच्यामध्ये दुसरेपणा असा नसतोच. अनुभवक आणि अनुभव्य असाही त्यात भेद शक्य नसतो. मी अनुभव घेणारा आणि मी याचा अनुभव घेतोय. जेव्हा तुम्ही जाणीवेच्या उच्चतर पातळी गाठता, तेव्हा तुम्ही निम्रतर पातळ्यांच्या आणि त्या वस्तुमात्रांच्या पलीकडे गेलेल्या असता. ते अद्वैत असते. म्हणून उंच ठाई गेल्यानंतर वरच्या बिल्डिंगवर गेलो, 25 माळ्यावरच्या बिल्डिंगमध्ये गेलो तर खालची माणसं बारीक दिसतात, आणि खालून जर 25व्या माळ्यावरचा माणूस पाहायचा म्हणल्यावर मोठा दिसतो का नाही, तो दिसतच नाही. वरच्याला तरी खालचा दिसतो, पण खालच्याला उलट असं वाटतं एवढीच्या खोपट्यात राहतात कसे असं वाटतं. खालून 25 माळ्याच्या बिल्डिंगवरचा 25व्या माळा जो 15च्या पुढं असे खोपटे दिसतात आपल्याला. आपल्या बाऱ्या आणि त्यांचा माळा सारखाच दिसतो, पण तसं नसतं, आहे की नाही. त्यावेळेला तुम्ही जेव्हा त्या पातळीवर जाणार, ते म्हणतात जेव्हा तुम्ही विमानातून प्रवास करता तेव्हा घाटकोपर आलं आमचं असं शेजारच्याला सांगू शकतो का आपण? काहीच कळणार नाही त्याला, महाराष्ट्र कळणार नाही, काय नाही, कारण तो काय झाला त्या एका अथांग उंचीवरून चाललेला आहे. त्यावेळेला त्याच्याकडे ते भेद वगैरे राहणार नाही. जेव्हा तुम्ही जाणीवेची उच्चतर पातळी गाठता तेव्हा तुम्ही निम्रतर पातळ्यांच्या आणि त्या वस्तुमात्रांच्या पलीकडे गेलेल्या असता. ते अद्वैत असते, कारण ते स्वतःचेच आत्मतत्व होय. तर सगळ्यांमध्ये काय पाहतो तेच. त्यावेळी आत्मतत्वाखेरीज सर्व वस्तूंचा अभाव असतो. अदृश्य झाले ते काही दृश्य जे होते, बस देव सोडून त्याला दुसरं काही दिसत नाही सगळ्या गोष्टीचा. ते म्हणतात त्यावेळी आत्मतत्वाखेरीज सर्व वस्तूंचा अभाव असतो. अनंत ब्रह्म हे फक्त एकच आहे. अनंत ब्रह्म किती आहे? सूर्याची किरण दिसली हजारो तरी प्रकाश एक आहे. साक्षात्काराच्या वेळी परमतत्व सार परिपूर्ण असते. बघा साक्षात्कार होतो तेव्हा आपण कसे असतो, त्या तत्वाशी समरस झालेला असतो, आणि आपण सुद्धा कसे झालेला असतो, परिपूर्ण. म्हणून म्हणतो सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. म्हणजे त्यांनी पूर्ण कृपा केली म्हणजे मी स्वरूपाने पूर्ण आहे असं मला आता कळालं. स्वतःमध्ये आणि स्वतःसह परिपूर्ण असे तेथे दुसरे काहीच नसते. स्वतःमध्ये आणि स्वतःसह परिपूर्ण असे तेथे दुसरे काहीच नसते. सगळं स्वतःच असतो. तो देव नटला नाना परी. अगदी वेळेत आपण थांबतोय, 226ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुरे वही सब संतन की जय. गणपति बप्पा मोरया. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे. दोषो निमजल्यावे कसायदा नाही. जे प्रांची व्यंकटी सांडो तया सत्कर निरती वाढो. उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटत तारा बुधा. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जरा
पुरुषांचे चंद्रनेचे लांछन मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वयले होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी एकमणे श्री विश्वेश्वराहो होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती